तर आज भेटले आपल्याला दिगंबर भाऊ माळी। तर नमस्कार मंडळी, जय खानदेश। सकाळी सकाळी तयारी करून आपण गाडी घेऊन निघाले प्लॉटवर जायला। प्लॉटवर जाता जाता आठवलं आज मंगळवार आहे। मग भाऊ आला तर ट्रॅक्टर घेऊन वॉशिंग करायला। मग भाऊलेच बसवलं गाडीवर आणि निघाले आम्ही प्लॉटकडे। प्लॉटवर आले आणि बापू दादा आणि पप्पाची तयारीच होती जायची। मग भाऊ भीतीवर पाणी मारत होता। मग येले म्हटलं इकडे पाय एकदार। मग हे निघाले ते येणे एकदार व्हिडिओमध्ये पाहिलं। मग तेवढ्यात भाऊ मोटर बंद करत होता। भाऊले म्हटलं ते आकण बंद होत नाही ना, म्हटलं मी बंद करतो। मग तेवढ्यात गौरव भाऊ आला मम्मीला घेऊन प्लॉटवर, कारण आम्ही गेल्यावर प्लॉटवर थांबणार कोणीच नव्हतं। मग मम्मी तरी थांबली। मग आम्ही आले गावात। भाऊला ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर लावून होतं आपल्याला गॅरेजवर। आम्ही ट्रॅक्टर गिक्टर लावलं, त्या गॅरेजवाल्याला सांगलं हे काम करतो। मग भाऊले गेला आम्ही सोडायला। मग भाऊले घरी सोडलं आणि मी निघाला मग गाडीवर। गाडीचा आवाज तर एवढा की तुम्हाला काय सांगू। पण तुम्ही सध्या धुवास पा नुसतं प्रदूषण करते आपली गाडी। आपली गाडी चालते डिझेलवर, तिच्यात थोडंफार पेट्रोल टाकणं पडते। घरी गेल्यावर या बाप लेकाची मस्ती चालू होती, याच्यासोबत बसला। मग त्याला म्हटलं चल, म्हटलं आपण बाजारात जाऊन येऊ। बाजारात गेले आम्ही, याचीच गाडी काढली आणि गेले। बाजारात गेल्यावर गणेश भाऊले म्हटलं भाऊ रस पाल। मग गणेश भाऊनं गणेश भाऊ आपल्याकडून काही पैसे गिसे येत नाही। मग भाऊकडून रस गिस पाला आणि रस पिल्यावर भाऊले म्हटलं चला, म्हटलं येतो म्हटलं। मग तेवढ्यात भेटले दिगंबर भाऊले घेऊन गेले म्हणून त्याच्या प्लॉटवर। दिगंबर भाऊने आपल्याला एवढं तण काढणं आहे, म्हटलं हे लोटर लागेल, पण लोटर आपल्याकडे काही नाही आहे। मग भाऊले आपण दुसरं ट्रॅक्टर पाहून देऊ। तेवढ्या त्या भाऊले मी घ्यायला गेला। गावात आले। मग आपल्या गाडीत पेट्रोल टाकणं होतं। मग तेवढ्या द्यावले पोरायच्या गाडीत पेट्रोल टाकून दिला। मग तेवढ्यात गेले जिमले भाऊन आपला एक व्हिडिओ काढला ना। आपला मित्र आहे, क्लासमेट आहे ट्रेनर। तर जय खानदेश मंडळी, व्हिडिओ लाईक करा।